तुम्ही काही पण चांगलं करा, वाईट करा, काहीही करा, काहीतरी नवीन प्रयत्न करायला जा, काहीच नका करू, लोक बोलतील. आता मी तुम्हाला सांगते, याचा अर्थ असा नाही की मी याच्यावर सर्वांवर ओव्हरकम केलेला आहे. नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात शिकलेले किंवा आयुष्याने शिकवलेले धडे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लाईफ लेसन्स तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मला असं वाटतं की हे फक्त माझेच धडे आहेत असं नाही आहे. तुम्ही सर्वच रिलेट करू शकता याच्यासोबत. आणि मला असं वाटतं की आयुष्याच्या एका टप्प्यावर माणूस येतो तेव्हा माणसाला ह्या सर्व गोष्टी कळायला लागतात की लाईफमध्ये ह्या गोष्टी अशाच असतात आणि त्या आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या असतात. सो त्या काही गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे पण पॉईंट्स आहेत ते भरपूर पॉईंट्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही कोणत्या पॉईंटसोबत जास्त रिलेट करता, तुम्ही कोणत्या लेसनसोबत जास्त रिलेट करता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. नंबर 1 आहे ते म्हणजे तुम्ही सर्वांनाच आवडाल हे शक्य नाही. नॉट एव्हरीवन विल लाईक यू. लहानपणापासून मला सतत असं वाटायचं की मी सर्वांनाच आवडली पाहिजे किंवा मी सगळ्यांच्याच नजरेत चांगली दिसली पाहिजे. बट जसं जसं मोठं होऊ, थोडंसं एज वाढत जाईल तुमचं, तुम्ही सगळीकडे बघाल, जाल, काम कराल, जॉब कराल किंवा नॉर्मल तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील तुम्हाला हे समजेल की प्रत्येकालाच तुम्ही आवडाल हे शक्य नाही आहे. खूप अट्टहास याच्यासाठी माणूस करतो. मला स्वतःला खूप वाटायचं असं, मला असं वाटायचं मी खूप चांगली आहे, मी सर्वांनाच आवडली पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे नॉट इन द सेन्स की दिसण्यात पण स्वभावात पण असं मला वाटायचं की नाही मी तर चांगली राहते, मी तर चांगली राहिली, बट का नाही आवडत. बट ऑफकोर्स कोणी ना कोणी कोणाच्या तरी आयुष्यामध्ये विलन असतो. कळत नकळत का होईना पण आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये त्याला आवडत नसतो किंवा काहीतरी त्याला त्रास होत असतो आपल्याकडून, कळत नकळत. असं नाही की आपण जाणून बुजून करतो, बट ह्या गोष्टी अशाच असतात. आणि खूप लेट हे समजलं मला. आधी असं मन मानायला कधी तयारच नाही झालं. मला असं वाटायचं का नाही आपण आवडत सर्वांना, का हे माझ्याबद्दल असे बोलतात, म्हणजे कोणी असेल असं वाटायचं. बट आता एक गोष्ट समजलेली आहे की तुम्ही प्रत्येकालाच आवडणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे गृहीत धरून चाला की नॉट एव्हरीवन विल लाईक यू. त्याच्यामुळे इथे खूप तुमचं बर्डन कमी होतं की आपल्याला कुणाला प्लीजच करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आता ज्या लोकांना तुम्ही आवडता तर तुम्ही कसेही आवडता, मग तुम्ही कसेही राहा किंवा काहीही करा, त्यांना आवडता. आणि ज्यांना तुम्ही नाही आवडत त्यांच्यासाठी तुम्ही काहीही करा किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जरी नाही केलं, तुमच्या पण आयुष्यात काही करत असेल तरी त्यांना ते आवडत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पक्क्या मनात ठेवायच्यात की सर्वांनाच तुम्ही आवडू शकत नाही. अँड दॅट्स ओके, दॅट्स परफेक्टली ओके, दॅट्स टोटली ओके. सो हे जर तुम्ही मान्य केलं तर तुमचं अर्ध बर्डन इथेच कमी होऊन जाईल. नंबर 2 आहे ते म्हणजे बदलांना घाबरू नका. डोंट बी अफ्रेड ऑफ चेंजेस. चेंज इज कॉन्स्टंट. तुम्हाला माहिती आहे गीता सारमध्ये पण हे सांगितलेलं आहे की बदल संसार का नियम है. लहानपणी एक स्टोरी सांगते. माझ्या घरी एक पडदा होता आणि पडदा पूर्ण गीता सार होता त्या पडद्यावर. तर तेव्हा सतत आम्ही वाचायचो, बट तेव्हा त्याचा मिनिंग कधीच नाही कळला. कारण लहान असताना आपलं मन किती निरागस असतं आणि तेव्हा रडणं झालं, धडणं झालं तरी कधी काही कळलं, तरी कधी काही ते कळलं नाही. पण आता जेव्हा मी इतकी मोठी झाली आहे तेव्हा त्या गीतासारचा अर्थ समजायला लागतो की जो हुआ वह अच्छा हुआ, जो हो रहा है वह अच्छा हो रहा है, जो होगा वह भी अच्छा होगा. क्यों तुम व्यर्थ चिंता करते हो, किससे व्यर्थ डरते हो, कौन तुम्हें मार सकता है, आत्मा न पैदा होती है न मरती है, आज जो तुम्हारा है वो कल किसी और का होगा और कल किसी और का था, परिवर्तन संसार का नियम है. आणि अशी काही वाक्य आहेत जी माझ्या अजून पण लक्षात आहेत. ह्या गोष्टी आत्ता कुठे कळायला लागतात. जसजसे आपण लहान मुलांचे पण मूड्स तुम्ही बघा, म्हणजे पहिले 2 महिने ते वेगळं असतं, नंतर वेगळं होतं, असं करत 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 ते चेंज होत राहतं. तसंच आपलं पण आहे. आपलं एक जे बेसिक नेचर आहे ते जरी सारखं राहिलं तरी बाकीच्या गोष्टी भरपूर चेंज होतात. काही गोष्टी आपल्याला चेंज कराव्या पण लागतात आणि काही गोष्टी नकळत चेंज होतात. त्याच्यामुळे चेंज इज द कॉन्स्टंट आणि हे मान्य करायला लागा. हे जेव्हा तुम्ही मान्य कराल तेव्हा आणखीन त्रास तुमचा कमी होईल. नंबर 3, लव्ह, ॲक्सेप्ट अँड व्हॅल्यू युअरसेल्फ. म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला स्वीकारा आणि स्वतःची किंमत करा. हे सेल्फ लव्ह आहे असं तुम्ही म्हणू नका. म्हणजे सेल्फ लव्हचा खूप वेगळा अर्थ लोक घेतात. ते इगोइस्टिक, काही लोकांना सेल्फ लव्ह म्हणजे अहंकार वाटतो. पण तुम्हाला सांगू आत्ताच्या जगात सेल्फ लव्ह खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की स्वतःवर प्रेम करायला शिका, स्वतःला वेळ द्यायला शिका. तुम्ही दुसऱ्यांना पण करा. जेव्हा स्वतःचा कप भरलेला असेल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकाल. सो मला असं वाटतं की पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करा, स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा. तुमची जशी बॉडी आहे, तुमची जशी स्किन आहे, तुमचे हात, पाय, केस
किंवा जे काही त्या आहे तुमच्या म्हणजे शरीरामध्ये भौतिक असेल, शारीरिक असेल किंवा काहीही असेल, बट आधी स्वतःला स्वीकार, मी अशीच आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते. हे वाक्य रोज स्वतःला बोला की आय लव्ह माय सेल्फ. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि हा लेसन मला वाटतं बऱ्याच बायका शिकली असतील आत्तापर्यंत. नंबर 4 आहे पीपल्स ओपिनियन डझंट मॅटर. लोकांचं म्हणणं जास्त मनावर घेऊ नका. तर कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुम्ही काही पण चांगलं करा, वाईट करा, काहीही करा, काहीतरी नवीन प्रयत्न करायला जा, काहीच नका करू, लोक बोलतील. लोक कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला बोलणारच आहे. त्याच्यामुळे पीपल्स ओपिनियन डझंट मॅटर. लोकांचं जे बोलणं आहे ते जास्त मनावर घेऊ नका. त्याच्याने काहीही फरक पडणार नाही. त्याच्यापेक्षा तुमचं अंतर्मन काय म्हणत आहे, तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर भर द्या. तुमच्या जवळचे लोक जे आहेत किंवा ज्याच्यावर तुम्ही खूप जास्त ट्रस्ट करतात ते तुम्हाला काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांचं ओपिनियन मॅटर करतं, बाकी लोकांचं नाही. नंबर 5 आहे ते म्हणजे तुमचे आशीर्वाद मोजा. काउंट युअर ब्लेसिंग्स. नेहमी आपण तक्रार करतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही, असं झालं असतं तर किती चांगलं झालं असतं, तसं झालं तर किती चांगलं झालं असतं. मी पण करते, मी तुमच्यापैकीच एक आहे आणि कधी कधी मी ऑनेस्टली सांगते माझं जास्त व्हायचं हे आधी, बट ह्या गोष्टीवर मी आता कुठेतरी ओव्हरकम केलेलं आहे की तक्रार करण्यापेक्षा जे माझ्याकडे ऑलरेडी आहे त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते, आभार मानते. आणि खरंच सांगते ही गोष्ट मी खूप लेट शिकले. पुन्हा एकदा मला असं वाटायचं की इतकं मिळालं, अरे आणखीन मिळायला पाहिजे होतं, हे झालं, अरे असं का नाही झालं, ते झालं, तसं काय नाही झालं, अरे माझ्याकडे हेच चांगलं नाही आहे, अरे माझ्याकडे तेच चांगलं नाही आहे. सो अगेन सेल्फ लव्ह पण आलं याच्यामध्ये, जे नव्हते करत मी आधी. आणि हे पण आलं की जी ब्लेसिंग्ज आहे ती मोजत नव्हती. सो जेव्हा तुम्ही आभार मानता, ब्लेसिंग्स काउंट करता, तेव्हा ते गोष्टींमध्ये नंतर छान वाढ होते आणि तुमचं मन पण खूप शांत राहतं. तर ह्या गोष्टीचं महत्त्व देखील मला आत्ताच कळालेलं आहे आणि आय होप तुमच्यापैकी बऱ्याच जणींना हे आधीच कळालं असेल. सो ग्रेट. ज्यांना आधीच कळालं आहे त्यांना, आणि ज्यांना अजूनपर्यंत नाही कळालं त्यांना नक्की कळेल एक ना एक दिवस. कारण की जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये जेव्हा गोष्टींची कमतरता वाटू लागते तेव्हा तुम्ही कधीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन या, तेव्हा तुम्ही कधीतरी एखादा अपंग व्यक्तीला भेटून या, तेव्हा तुम्हाला आयुष्याचं महत्त्व कळेल. अरे ह्यांच्याकडे तर म्हणजे मानसिक शांतता पण नाही आहे की हे रात्री झोपू नाही शकत, ह्यांना काही डिसॅबिलिटी आहे, ते काही काम नाही करू शकत. तो पण व्यक्ती त्याला देवाने जेवढ्या गोष्टी दिल्या त्याच्याबद्दल आभारी असतो, पण आपण नसतो. आपल्याला देवाने पूर्ण शरीर दिलेलं आहे, हातपाय चांगले दिलेले आहेत, तरी आपण नेहमी कंप्लेन करत असतो. काहीच नसेल ना, तुम्ही आज जिवंत आहात तीच तुमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि याच्यासाठी तुम्ही आभारी असला पाहिजेत. आजकालच्या सिच्युएशनमध्ये जिवंत असणं हीच एक मोठी ब्लेसिंग आहे. तुमची फॅमिली तुमच्यासोबत असणं, त्यांची हेल्थ चांगलं असणं ही पण मोठी ब्लेसिंग आहे. तुम्ही शुद्ध हवा घेताय, तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळतं आहे, तुम्हाला 2 टाईमचं जेवायला मिळतं आहे, ह्या सगळ्यात मोठ्या ब्लेसिंग्ज आहेत. सो ह्या ज्या ब्लेसिंग्ज आहेत, हे जे आशीर्वाद आहेत ते मोजत राहा रोज. त्याच्याने तुम्हाला खूप मनशांती मिळेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला किंमत राहिली तर तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी मिळत राहतील. नंबर 6 आहे ते म्हणजे प्रोटेक्ट युअर पीस. तुमची शांतता जपा. आता जे कोणी लोक डिप्रेशनमध्ये किंवा इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये गेलेले असतील त्यांना याचा मिनिंग जास्त कळेल की शांतता जपा म्हणजे काय, प्रोटेक्ट युअर पीस म्हणजे काय. तर छोट्या छोट्या गोष्टींना आपण त्रास करून घेतो स्वतःला, हे मी पण करते, पण आपली शांतता जपणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी तुम्हाला सांगते याचा अर्थ असा नाही की मी याच्यावर सर्वांवर ओव्हरकम केलेला आहे. काही गोष्टींवर मी सुद्धा काम करते, पण मला असं वाटतं माझ्यासोबत तुम्ही देखील काम करा, एकमेकींना सहाय्य करू, एकमेकींना मदत करू. जे पण लोक या इमोशनल ब्रेकडाऊनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये आहेत तर त्यांना हे ऐकून खूप फायदा होईल मला असं वाटतं, किंवा आपले तुमचे कमेंट्स वाचून खूप फायदा होईल. तुमची जी शांतता आहे ती जपण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा आजकालच्या जमान्यात फर्स्ट प्रायोरिटी इज युअर मेंटल पीस. तुमची मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला काहीही करायचं आहे, जोपर्यंत तुम्ही मानसिकरित्या शांत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा आनंद घेता येणार नाही. आणि त्याच्यासाठी तुमची शांतता जपणं, कोणत्याही स्ट्रेसफुल वातावरणात पण शांत राहणं, त्याच्यानंतर कोणतीही सिच्युएशन आली तरीच शांत राहणं, राग, भीती, स्ट्रेस याच्यावर ओव्हरकम करून शांत राहणं हे फार गरजेचं आहे. नंबर 7 ते म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. तुमच्या आरोग्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आरोग्य चांगलं करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा. याचा अर्थ असा होतो की आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत, हेल्दी डाएट असेल, त्याच्यानंतर एक्सरसाइज असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, काहीही कोणतीही ॲक्टिव्हिटी असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, मेंटल ॲक्टिव्हिटी असेल, जसं मेडिटेशन असेल तर ह्या गोष्टी करा.
हेल्थ तुमची चांगली ठेवणं खूप जरुरी आहे. प्राणायाम, योगा, मेडिटेशन, कार्डिओ, जिम, त्याच्यानंतर म्हणजे काही तुम्हाला जे आवडतं, रनिंग आवडतं तर कोणती ॲक्टिव्हिटी करा, या गोष्टी करा, बट तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण शरीर आहे, फिजिकल हेल्थ आहे, तर बाकीच्या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे याच्याबद्दल जास्त सांगायची काहीच गरज नाही. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. नंबर 8 आहे ते म्हणजे तुमच्या एखाद्या छंदामध्ये वेळ घालवा. छंद असणं खूप जरुरी आहे आत्ताच्या जमान्यामध्ये. तुम्हाला जे पण काही आवडतं त्याच्यामध्ये थोडासा तरी वेळ घालवा आणि त्याच्याने तुम्हाला इतकं रिफ्रेश व्हाल, तुम्ही खूप एनर्जेटिक वाटेल, रिफ्रेश वाटेल, खूप छान वाटेल. आता तुमचा जो छंद आहे एक थेरपीसारखं तुमच्यावर काम करतो. सो तुमची मेंटल हेल्थ काही असू द्या, फिजिकल हेल्थ काही असू द्या, पण जर तुम्ही तुमच्या छंदाला थोडासा वेळ दिला, तुम्हाला जे आवडतं ते करायला वेळ दिला, तर तुम्हाला खूप आनंदी वाटेल, एनर्जेटिक वाटेल आणि रिफ्रेश व्हाल तुम्ही. तर नक्की हे ट्राय करून बघा. नेक्स्ट इज टेक अ ब्रेक, चिल, डू नथिंग, स्लो डाऊन. इतक्या धावपळीच्या जगामध्ये थोडासा स्वतःला ब्रेक द्या, आराम करा, रेस्ट करा, स्लो व्हा आणि शांत आयुष्य जगा. याचा अर्थ असा नाही की मोबाईल बघत बसा, बट स्लो करा स्वतःची लाईफ. जितकी दगदग असते तर थोडासा एक दिवस जर तुम्ही शांत घालवला, थोडासा आरामात घालवला, तर नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल. जर तुम्ही खूप बिझी असाल तरी देखील आठवड्यातून एक दिवस तुम्ही हे करू शकता आणि हे करून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. मला असं वाटतं हा जो पॉईंट आहे हा बऱ्याच लोकांना आवडत नाही कधी कधी, की का स्लो डाऊन व्हायचं. मला तर काम करायला खूप आवडतं, मला नुसतं बसायला नाही आवडत. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला थोडीशी बॅटरी रिचार्ज करणं गरजेचं असतं. सो जर बॅटरी रिचार्ज केली तर आणखीन छान वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागलं तर कुठे फिरून या किंवा एखाद्या नेचरच्या ठिकाणी जावा आणि एकदम छान, म्हणजे दिवसभराचा सॅटर्डे संडे असतो तर शनिवार रविवारमधला एक दिवस तुम्ही तसा करू शकता की ज्या दिवशी एकदम तुम्ही स्लो सगळ्या मोमेंट्स, सगळे स्लो कामं कराल, तुमची जास्त दगदग करणार नाही बेसिकली. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रार्थना करा. सो जर तुमच्या हातात काहीच नाही असं तुम्हाला वाटतं काही वेळा, तर मला असं वाटतं काही वेळा नाही, मोस्ट ऑफ द टाईम असं असतं की आपल्या हातात काहीच नसतं, तर त्यावेळी प्रार्थना करा. तो बसलेला आहे वरती, तो सर्वांचा ऐकतो. मनापासून प्रार्थना करा. आजकाल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नामजप किती महत्त्वाचा आहे, किती त्याचे फायदे होतात. तुम्ही ज्या पण देवाला मानता त्याचा जप करा, त्याच्याने मन पण शांत राहतं आणि तुम्ही देवाच्या थोडंसं जवळ जाता, त्या सुपर पॉवरच्या थोडंसं जवळ जाता आणि त्याच्याने खूप डोकं शांत होतं. सो काही ठिकाणी तर आपण हार्डवर्क करतो, पण काही ठिकाणी आपल्या हातात काहीच गोष्टी नसतात, सर्व त्याच्यावर सोपवून द्यायच्या असतात. तर त्याच्यावर सोपवायच्या म्हणजे सिम्पल आहे, नामजप करत राहा, प्रार्थना करत राहा. आणि सगळ्यात लास्ट आहे ते म्हणजे दयाळू राहा, बी काइंड. याचा मिनिंग असा होतो की तुम्हाला असं वाटतं की आपल्यासोबत कोणी काहीही करत आहे तर कसं दयाळू राहायचं. बरोबर आहे, काही ठिकाणी आपल्याला बोलावंच लागतं, काही ठिकाणी आपल्याला स्मार्ट वागावं लागतं. बी काइंड म्हणजे काय की काही ठिकाणी तुम्हाला दयाळूपणा दाखवावा लागतो. आता तुम्हाला असं वाटेल की दयाळू राहून आजकालच्या जमान्यात काही होत नाही, हे पण खरं आहे, पण काही ठिकाणी स्मार्ट राहायलाच पाहिजे मला असं वाटतं. पण काही ठिकाणी जिथे जास्त काही करू नाही शकत आपण किंवा जास्त स्मार्टनेस दाखवून पण काही उपयोग नसतो, तिथे शांत राहा, काइंड राहा. दयाळू राहण्यातून आपण काय करतो, स्वतःलाच एक शांतता देतो. तर हे होते माझे काही लाईफ लेसन्स जे तुम्ही पण नक्कीच अनुभवले असतील आणि आपण अनुभवले आहेत बेसिकली. ते तुम्हाला याच्यातला कोणता जास्त रिलेटेबल वाटला, तुम्ही कोणता अनुभव त्याच्यातनं घेतला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर याच्याने ज्या पण बायका किंवा जे पण लोक आहेत हे व्हिडिओ बघणारे, त्याच्यामधलं कोणाचं इमोशनल ब्रेकडाऊन झालं असेल, कोणाला डिप्रेशन आलं असेल, तर त्यांना हा व्हिडिओ बघून किंवा कमेंट्स वाचून थोडासा आधार मिळेल, थोडा सपोर्ट मिळेल आणि ते त्याच्यातून लवकर बाहेर येतील. सो याच्याने कोणाला ना कोणाला हेल्पच होणार आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा आणि डिस्कस करा गोष्टी. माझ्यासोबतच नाही तर आणखीन कमेंटमध्ये भरपूर कमेंटवर कमेंट येतात, तर एकमेकांसोबत कमेंटमध्ये डिस्कस करा. तुम्हाला कसे एक्सपिरियन्स आले आहेत या गोष्टींबद्दल, कोणती गोष्ट तुम्ही जास्त रिलेट करता हे सांगा. तर हा होता माझा एक छान छोटासा व्हिडिओ. मला असं वाटतं तुम्हाला आवडला असेल. थोडा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ब्युटी मेकअप टिप्स तर मी देतेच आणि त्या मी देतच राहणार, पण त्याच्यासोबतच आपली इनर ब्युटी पण आपल्याला एन्हान्स करायची आहे, मेंटल हेल्थ छान ठेवायची आहे, फिजिकल हेल्थ चांगली ठेवायची आहे. त्याच्यासाठीचा हा होता आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.